नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मालती आणि आनंदी काम करत बसलेले असतात. त्याच वेळी सार्थक तिथे येतो आणि तो म्हणतो की चला मीही तुम्हाला मदत करतो. मालती म्हणत असते की अहो प्लीज तुम्ही आम्हाला मदत करू नका. जर आजूबाजूच्या लोकांनी बघितलं तर काय म्हणतील आम्हाला, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात आणि तुम्ही काय हे काम करताय. सार्थक म्हणत असतो की अहो पण मला आवडतं हे सगळं करायला. मालती म्हणते की हो आवडतो तुम्हाला, पण नका करू आमच्या इथे. तुम्ही फक्त आम्हाला सांगा की तुम्हाला काय हवंय ते. आणि आंबो आजी जे काही बोलली त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते. सार्थक म्हणतो की अहो ती आंबो आजी काय बोलली हे मी लक्षातच ठेवलं नाहीये. अण्णा तिथे येतात आणि म्हणतात की अहो सार्थक सर काय करताय तुम्ही नका ना हे काम करू. सार्थक म्हणतो की अच्छा म्हणजे मी परकाय का तुम्हाला. अर्थ तुम्ही मला घरातलं समजतच नाही म्हणून तुम्ही मला काम करून देत नाही. मालती म्हणते की अहो असं खरंच काही नाहीये. त्याच वेळी तिथे आंबो आजी येते. सार्थक आंबो आजीला हाय करतो तेव्हा आंबो आजी त्याला म्हणते की चुप बस आणि म्हणते की नुसते एकावर एक मला धक्के देताय आणि आणलाय हा घरगडी करून. तर घरगडी म्हटल्यावर सार्थकला मात्र हसायला येतं, परंतु बाकी सर्वांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की सार्थकला आंबोआजी घरगडी म्हटलीये. सार्थक मोठमोठ्याने हसत असतो तर आंबोआजी म्हणते की ह्याला काय झालंय हसायला. सार्थक म्हणतो की कालपासून मी शब्द आठवत होतो घरगडी, मला आठवतच नव्हता तो शब्द. आणि आंबोआजी मी या घरातला घरगडी नाही, मी लेक आहे या घरातला. आंबोआजी म्हणते की अच्छा म्हणजे घरचा लेक आहेस तर तू, आणि घरचा लेक आहे तर मग घरातली काळजी पण घेतली पाहिजे, घरची रिस्पॉन्सिबिलिटी पण तुला जमली पाहिजे. आणि मग आजी सार्थक समोर पाय करते आणि म्हणते की चल मग चेप माझा पाय. तर सगळ्यांना आता मोठा धक्का बसलेला असतो. सार्थकला मात्र काही वाटलेलं नसतं. आनंदी म्हणत असते की सर तुम्हाला सांगते तुम्ही असं काहीच करणार नाही. तर सार्थक म्हणत असतो की अहो डोंट वरी, आजीचं पण मन मी जिंकेल आणि आजीच्या नातीचं सुद्धा लवकरच मन मी जिंकणार आहे. आणि तो आता कसलाही विचार न करता आंबो आजीचे पाय चेपायला लागतो आणि म्हणत असतो की आंबो आजी खरंच तू खूप भारी आहेस ग, तू खूप छान बोलतेस आणि मला हे देखील खूप आवडलं की तुम्ही मला हक्काने तुमचे पाय चेपायला सांगितले. नंदीला आणि घरातल्यांना मात्र खूप वाईट वाटत असतं. मनोजच्या तर मात्र अगदी मनासारखं झालेलं असतं, परंतु सार्थकने ना त्याचा रुसवा धरलेला असतो ना फुगवा. तर इकडे सुद्धा विचार करत बसलेली असते की माझा सार्थक तिकडे काय करत बसला असेल. तितक्यातच तिथे आकू येते आणि म्हणते की अगं आई तू कसला विचार करतेस. सुद्धा म्हणते की हाच विचार करते की माझा सार्थक तिकडे काय करत असेल. तर आकू म्हणते की आई तुझा सार्थक तिकडे काय करत असेल हा तू इथे विचार करत बसलीये, परंतु वृंदा काकू आदर्श दादा सोबत किती चुकीचं वागले याचा तू विचार नाही का ग केला. वृंदा काकूने घरच्यांसमोर आदर्श दादाला थोबाडीत मारली. तो एक डॉक्टर आहे, आपण हे सर्व का विसरतो ग. आदर्श दादाने जे काही केलं ते माझ्यासाठी केलं ना, मी बहीण आहे त्याची आणि भाऊ या नात्याने त्याने जर काही डिसिजन घेतला तर त्याचं काय चुकलं. आई या सगळ्यामध्ये तुझं देखील चुकलं, कारण वृंदा काकूला तू एका शब्दाने सुद्धा जाब विचारला नाहीस ना, तू आदर्श दादाला काही बोललीस. अगं आई मी तुला स्पष्टपणे सांगते की तू पहिल्यासारखी नाही राहिलीस. सुद्धा विचारते की म्हणजे काय म्हणायचं तुला. तर आकू म्हणते की पहिल्यांदा तू तुझ्या मनाचे डिसिजन घ्यायची, परंतु आता वृंदा काकूचे ऐकून तू डिसिजन घेतेस. आदर्श दादा योग्य आहे की नाही हे मला नाही माहिती, परंतु वृंदा काकू जे काही करते ना ते अजिबात योग्य नाही आई. एवढं बोलून आता आकू तिथून निघून गेलेली असते. तर सुद्धा विचार करत असते की हे सगळं काय होतंय घरामध्ये, मी काही चुकत तर नाहीये ना, काय करावं मला काहीच कळत नाहीये. तर इकडे सार्थक बेडरूम मध्ये आलेला असतो. आनंदी तिथे येते आणि म्हणते की सर पुन्हा एकदा सॉरी, आंबो आजीने तुम्हाला पाय चेपायला लावले. सार्थक म्हणतो की अहो तुम्ही सॉरी का बोलताय, मला माझ्या आजीचे कधी पाय चेपायला भेटले नाही, तुमच्या आजीचे चेपतोय तेच माझं मोठं भाग्य. इतक्यातच आंबो आजी तिथे येते आणि म्हणते की चला बरं निघा रूमच्या बाहेर. तर अण्णा येतात आणि म्हणतात की असं का बोलते, त्यांना का रूमच्या बाहेर काढतीयस. तर आंबो आजी म्हणते की आता माझी झोपण्याची वेळ झाली, तुम्ही बाहेर जाऊन झोपा. अण्णा म्हणतात की अगं तू चल ना आमच्या सोबत बाहेर झोपायला, त्यांना झोपू दे दोघांना. आंबो आजी म्हणते की नाही, मी जेव्हा पण या घरामध्ये येते तेव्हा ह्याच रूम मध्ये झोपते आणि आता सुद्धा ह्याच रूम मध्ये झोपणार. तर अण्णा म्हणत असतात की अगं तेव्हाची वेळ वेगळी होती, तेव्हा आनंदीचं लग्न नव्हतं झालं, परंतु आता तर आनंदीचं लग्न झालंय ना. सार्थक म्हणतो की बरोबर आहे, आंबो आजीला इथे झोपू देत, आपण बाहेर जाऊयात झोपायला. तितक्यातच सानू तिथे येते. सानू म्हणते की मग मी कुठं झोपणार, आता तुझ्या पणजी आजी सोबत झोपणार आहेस आणि तुला त्या गोष्टही सांगतील. तर आंबो आजी म्हणते की गोष्ट म्हणजे. सार्थक म्हणतो की हो तिला गोष्ट सांगितल्याशिवाय झोपच येत नाही. तर आंबो आजी आता सानूला विचारते की तुझं नाव काय. सानू अगदी छान नाव सांगते, शाळेचं नाव सांगते. तर ते ऐकून आंबो आजी खुश होते आणि तिला 5 रुपये देते. अण्णा म्हणतात की आंबो आजी तुझे पैसे देण्याची सवय वाटतं अजून गेली नाही. आंबो आजी म्हणते की का जावी माझी सवय, आंबो आजी तर तीच आहे ना. सार्थक म्हणतो की आंबो आजी तू मला नाही दिले हा पैसे. आंबो आजी म्हणते की मी तुला का देऊ पैसे, अजून मी तुला माझं जावई म्हणून स्वीकारलं नाहीये, जेव्हा स्वीकारेल तेव्हा देईल तुला पैसे. आता तू जा बरं रूमच्या बाहेर झोपायला. तर सार्थक आनंदी आता बाहेर आलेले असतात. तर आंबो आजी पुन्हा बाहेर येते आणि म्हणते की अरे ऐक माझं, उद्या माझा उपवास आहे, मी उद्या फक्त एकाच टाइमचं जेवण खाते आणि तेही चुलीवरचं. ती भात खाते आणि भाकरी मात्र मला चुलीवरच्याच लागतात. आणि ती आनंदीला सांगते की आनंदी तूच थापायच्यास आता भाकरी. आनंदी म्हणते की आंबो आजी
आजी, अगं मी आधी कधीही चुलीवर स्वयंपाक नाही केलाय ग. ती म्हणते की आंबो आजी तुम्ही काळजी करू नका, मी करते तुमच्यासाठी चुलीवर स्वयंपाक. आंबो आजी म्हणते की मी तुला सांगितलंय का, मग तू कशाला बोलतीयस. आणि आनंदी मी तुला सांगितलंय ना, तूच करायचं हे सर्व. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अण्णा म्हणतात की नाही नाही तुझं काहीतरी चुकतंय, पहिल्यांदा असं नाहीये. तेव्हा आंबो आजी जोरातच अण्णांचा कान पकडते आणि म्हणते की तू मला सांगायचं नाही, माझ्या चुका तू दाखवून द्यायच्या नाही. अण्णा म्हणतात की अगं ती सानू तुझी वाट बघते, जा बरं तू. आंबो आजी म्हणते की हो उद्या भाकरी थापायच्या, लक्षात राहू द्या. आणि आंबो आजी आता तिथून निघून जाते. सार्थक आनंदीला म्हणत असतो की बापरे, ही आजी आता गावाला जाता जाताना अण्णांचा कान सुद्धा सोबत घेऊन जाणार आहे. तर इकडे सुद्धा ही आदर्शकडे आलेली असते आणि ती आदर्शला विचारते की काय रे आदर्श बाळा, खूप लागलं का तुला. खरं तर मी वृंदाला तिथे थांबवायला हवं होतं. आदर्श म्हणतो की खरं सांगू का काकू, तू आधी अजिबात अशी नव्हती, पण यात कुठेतरी आईच जबाबदार आहे, मला माहितीये. अगं काकू मी तुला सांगतोय की सार्थकची निवड कधीच चुकणार नाही. माहितीये की आनंदीबद्दल तुला काहीतरी गैरसमज असणार आहे, परंतु तू तिला ऍक्सेप्ट केलं नाही म्हणून ते गैरसमज आहेत. पण मला माहितीये की तू एक ना एक दिवस तिला सून म्हणून नक्कीच स्वीकारशील. तर एवढं ऐकून सुद्धा आता तिथून निघून जाते. तर आता इकडे रात्रीच्या वेळी सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. अण्णा आंबो आजींची गंमत सांगत असतात. मालती मध्येच म्हणते की अहो तुमचा कान तर ठीक आहे ना. अण्णा म्हणतात की आता हे विचारायचंच होतं का, बरं ठीक आहे तुझ्या माहिती करता सांगतो की एक कान लाल आहे आणि एक कान नॉर्मल आहे. बरं ते जाऊ द्या, उद्याच चुलीचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. ती म्हणत असते की आनंदी उद्या तुझी परीक्षाच आहे बरं का. सार्थक म्हणतो की कसली परीक्षा, आनंदात करूयात सगळं. तर सार्थक म्हणत असतो की बरं ते जाऊ द्या, आपण सगळे आता पत्ते खेळूयात. अण्णा म्हणतात की अहो एवढ्या रात्री मला चालेल पण पत्ते खेळायला. मालती म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, त्यांना झोपायचंय ना. तर सार्थक म्हणतो की मला नाही येत बाबा झोप, चला आपण पत्ते खेळूयात. आणि मग पत्त्यांचा डाव रंगतो. मनोज तिथे येतो. तर अण्णा म्हणतात की चल मनोज तू ही खेळ. सार्थक म्हणतो की मनोज दादा अहो तुम्ही पण खेळा. मनोज म्हणतो की नाही नाही खेळा तुम्ही, मला नाही खेळायचंय. मनोज आता तिथेच बसलेला असतो, बाकीचे सर्वजण पत्ते खेळत असतात. तर मनोज मनामध्ये म्हणत असतो की हा सार्थक फक्त मला दाखवून देतो की हा किती ऍडजस्टेबल आहे आणि याला मला फक्त खाली बघायला लावायचंय, याचा दुसरा काहीच उद्देश नाहीये. आणि ही आंबो आजी पण ना काही बोलतच नाही, हिला कशासाठी आणलंय मी इथे. तर अण्णा मध्ये चिटिंग करत असतात. अण्णा म्हणत असतात की मी नाही केली बाबा चिटिंग. तर मालती म्हणत असते की नाही नाही मी बघितलंय तुम्हाला, तुम्ही चिटिंग केली ती. सार्थक म्हणतो की अहो कशाला चिटिंग केली अण्णा, आणि बदाम राणीची कशाला चिटिंग करायची, तुम्हाला माहितीये का, बघा माझ्या बाजूला कोण बसलंय, माझी बदाम राणी बसलीये. आता आनंदीला तो बदाम राणी म्हटलेला असतो, त्यामुळे सर्वजण आता आनंदीकडे बघत असतात. त्यामुळे आनंदी मात्र फार लाजत असते. मनोजला आता आंबो आजीला चिडायला लावायचं असतं, त्यामुळे मनोज आता आंबो आजीच्या रूम मध्ये जातो. तर आंबो आजी मस्त ढाराढूर घोरत असते आणि झोपलेली असते तरी खूप मोठमोठ्याने घोरत असते आणि सानू मात्र तिच्याकडे टक लावून बघत असते. तर मनोज आता तिला उठवायला जातो. तेव्हा सानू म्हणते की तू आंबो आजीला उठवू नकोस, मी तिला बघतीये. मनोज म्हणतो की पण तू का बघतीयस तिला. सानू म्हणते की आजी मला गोष्ट सांगत होती की जंगलात एक मोठा वाघ होता आणि तो असा ढाराढूर झोपला आणि स्वतःच झोपून गेली. मनोज म्हणतो की हो का, बरं तू जा, मी बघतो काय करायचं ते. आणि मग सानू तिथून निघून जाते. सर्वजण पत्ते खेळत असताना आनंदीला बदाम राणी हवी असते. तेव्हा सार्थक म्हणतो की बघा केली तुमच्यासाठी चिटिंग मी, तुम्हाला बदाम राणी हवंय ना तर घ्या तुम्ही बदाम राणी, तुमच्यासाठी मी काय पण करेल. सार्थक आनंदीकडे बघत असतो. आनंदी ही आता सार्थककडे खूप प्रेमाने बघत असते. सर्वजण मात्र खूप हसत असतात. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अण्णा मालतीला म्हणत असतात वी आंबो आजी घरातून निघताना 4 दिवस आधीच सांगते की ती येणार आहे म्हणून, आणि आता तर अचानक घरीच आली आहे. तेव्हा लीना सांगते की आंबो आजी अचानक नाही आल्या तर त्यांना बोलवलं गेलंय, की तुमच्या मुलानेच त्यांना बोलवलंय. हे ऐकून मालती आणि अण्णांना मोठा धक्का बसतो. तर इकडे आनंदी चुलीवर स्वयंपाक करत असते आणि त्याच वेळी तिची ओढणी ही चुलीत पडते, त्यामुळे आता ओढणीला आग लागलेली असते. आणि सार्थक हे बाहेरून बघतो तर सार्थक आता पळत पळत येतो आणि हातानेच आनंदीच्या ओढणीची आग विझवतो आणि म्हणतो की अहो तुम्हाला काही कळतंय का, तुम्ही जरा भान ठेवा ना, आता तुम्हाला जर काही झालं असतं म्हणजे. आणि आनंदीला तो हात लावायला जातो आणि नंतर त्याला समजतं की आपण आनंदीला टच करतोय, तो पुन्हा माघारी जातो. तर आता सार्थकचं हे रूप बघून आनंदी सुद्धा शॉक झालेली असते. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.